तर बघून कळलंच असेल आज काय. तर आज आपण बनवतोय खानदेशी चुनवडी किंवा डुबुक वड्यांची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी थोडंसं आलं, लसूण आणि गॅसवर असं खोबरं भाजून घेतलं होतं. ते खोबरं घेते, अगदी अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी घेतली होती आणि एक छोट्या आकाराचे 3 कांदे घेतलेत. तर त्याचं आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. नंतर एका बाउलमध्ये तुम्ही जितकी भाजी करत आहात त्याप्रमाणे बेसन घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे. ते बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी त्यात चवीपुरतं मीठ, 1 पाव चमचा हळद आणि थोडंसं पाणी घालून हे बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पातळ भिजवायचं नाही आहे. जर तुम्ही बेसन पातळ भिजवलं तर तुमची भाजी तरी जाऊ शकते किंवा मग ते खूप घट्ट होऊ शकते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी घट्टच ठेवायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. तर मी असं छान भिजवून घेते. तर बेसन जरा वेळ राहिलं ना तर ते घट्ट होतं. त्याच्यामुळे मी एक 5-10 मिनटं त्याला तसंच ठेवणार आहे, म्हणजे ते बऱ्यापैकी घट्ट होतं. तर मी असं 1-5 मिनटं त्याला विस्क करून घेते. तर आता हे असं ह्या कन्सिस्टन्सीचं बेसन आपलं भिजवून झालेलं आहे. आता आपण रस्सा करून घेऊ. तर रस्सा करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. धना पावडर घालून घेतली आहे 1-1.5 चमचा मोठा आणि 1-1.5 चमचा चटणी पावडर घालून घेतली आहे. तर तुम्ही जर धना पावडर आणि चटणी पावडर आधीच परतवली तर भाजीला अगदी छान तर्री येते. पण ही प्रोसेस करताना शक्यतोवर तेल तापवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे आपली चटणी जी असते ती करपत नाही. आता त्यात मी जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे. चटणी पावडर परतत असताना तुम्ही शक्यतोवर एकतर तेल गार आहे तोपर्यंतच त्यात चटणी पावडर घालायची किंवा मग चटणी पावडर घालताना गॅस बंद करायचा, म्हणजे चटणी पावडर आणि धना पावडर करपत नाही. आता 2 मिनटं मसाला परतल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहिला होता त्यातच थोडं पाणी घालून मी यात घालून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी त्याला तेल सुटेपर्यंत. तर 1-2 मिनटं तुम्ही झाकण ठेवून शिजवलं तरीही चालतं. 1-2-3 मिनटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता मसाल्याला आपल्या छान तेल सुटलं आहे. आता यात मी गरम मसाला घालते आहे. जे खडे मसाले असतात ते सगळ्या सारख्या प्रमाणात घेऊन हा मसाला तयार केलेला आहे. तर मसाला लास्टला घालायचा, कारण काय होतं जर तुम्ही मसाला खूप आधी घातला तर त्याचा स्मेल आहे तो निघून जातो आणि मग आपल्या भाजीला व्यवस्थित अशी तरी येत नाही, म्हणजे टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे मसाला हा लास्टलाच घालायचा आहे. आता मी इथं पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते पाणी घालून घेते. तर मी शक्यतोवर अशा ज्या भाज्या करते त्यांना पाणी गरम करूनच घेते, म्हणजे भाजीला छान अशी तर्री येते आणि चव पण बिघडत नाही. तर आता मी यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. जर तुम्ही भाजी करताना गरम पाण्याचा वापर केला तर भाजीची टेस्ट तशीच राहते, चव बदलत नाही आणि तुम्हाला खूप जास्त भाजी उकळवायची गरज नाही पडत. तर आता ज्या रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे, आता गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि आपण जे बेसन भिजवलं होतं त्याचे यात छोटे छोटे जे आपण जशी भजी करतो तशी टाकून घ्यायची. तर भजी टाकताना आपल्याला पाण्याने हाताचा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपण त्यात वड्या टाकतो त्या पटापट त्यात पडतात. त्याच्यामुळे हात ओला केला ना तर पटापट आपल्या वड्या पडतात. तर ही प्रोसेस करताना सुद्धा तुम्ही गॅस कमीच ठेवायचा आहे, कारण जर तुम्ही पटकन शिजावं म्हणून हा गॅस जर फुल केला तर भाजीला तर्री येत नाही अजिबातच, कारण बेसनाचा कंटेंट असतो त्याच्यामुळे भाजीला तर्री येत नाही. तर तुम्ही ही प्रोसेस करताना गॅस कमीच ठेवायचा आहे. आता मी सगळ्या वड्या त्यात टाकून घेतलेल्या आहे. आता ह्या वड्यांना छान शिजून द्यायचं आहे. तर आता ह्या ज्या वड्या आहेत, म्हणजे ज्या चून वड्या आपण यात घातल्या आहेत त्या शिजल्या हे कसं ओळखायचं, तर ह्या ज्या वड्या असतात त्या शिजल्यानंतर अशा वरती येतात आणि आता तुम्ही बघू शकता छान अशा वरती आल्या आहे, भाजीची तर्रीसुद्धा गेलेली नाही आहे. तर आता अजून याला मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे, म्हणजे त्या वड्या छान अशा शिजल्या जातील.
आणि बेसनसुद्धा तुम्ही पातळ जर भिजवलं ना तर भाजी खूप अशी घट्टसर होऊ शकते, त्याचं बेसन होऊ शकतं, म्हणून बेसन भिजवताना सुद्धा घट्टच भिजवायचे. आता तुम्ही बघू शकता भाजी पण आपली छान उकळलेली आहे. आणि जर माझी भाजी आता मी जी बनवली ती तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर अँड